पहिली फेरी संपलेली आहे, त्याच्याबरोबर पहिली थीमही संपलेली आहे. आता आपल्या आवडीची गाणी घेऊन स्पर्धक आपल्या समोर येतील. सर्वात आधी आपल्या समोर येते, टाळ्यांनी स्वागत करूया, संचिता गर्गे. अमृताचा घनू अजी सोनियाचा दिनू अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू अजी सोनियाचा दिनू थँक्यू. पण म्हटलं काही काही जागा खूप गोड आल्या तुझ्या गळ्यातून. पण आता परीक्षकांचं म्हणणं ऐकायला पाहिजे आपण, आणि त्यांनी म्हटलेलं खरं हो की नाही. बाकी तारीफ नुसते करतात सगळे. तर कुणापासून सुरुवात करूया? अवधूत दादा. अवधूत दादा, आज ना तू म्हणजे काहीतरी च्यवनप्राश खाऊन आलीस वाटतं. काय सुंदर गायलीस तू, खूप छान गायलीस. थँक्यू. मुख्य म्हणजे हे गाणं जे षड्जाच्या पुढे मागे फिरत राहतं, त्याच्यातली एक गूंज आहे आणि एक त्याच्यामध्ये आमच्या भाषेत म्हणायला गेलं ट्रान्स आहे. तर तो ट्रान्स तू मेंटेन केलास. बाकी सूर सुंदर लागत होते तुझे. आणि आज म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे दोन्ही गाणी तू एकदम सॉलिड गायलीस. म्हणजे तू छान गातेसच, पण मागच्या परफॉर्मन्सेसपेक्षा देखील तुझे एकदम अनमॅच पिक्चर क्वालिटी झाली, एकदम क्लास. का असं? अच्छा, पल्लवीनी पण अनमॅच घातले म्हणून. पल्लवी तू असं का करतेस ग? पण मी नेहमीच घालते असं. म्हणजे कुठल्या तरी भलत्याच ड्रेसची ओढणी, भलत्याच ड्रेसचा चुडीदारचा, असं कसं? म्हणजे बट ठीक आहे, पण छान दिसतं, नो प्रॉब्लेम. आणि तू सुंदर गायलीस. थँक्यू फॉर युअर अप्रुव्हल. सत्यशीलजी, खूपच छान, खूप हळूवार सूर तुझे छान लागले. तुझ्या पहिल्या गाण्या म्हणजे पहिल्या फेरीत तुझी गायलीस त्याचा मजा वेगळा होता. पण ह्याच्यामुळे जास्त तुझी किती व्याप्ती आहे आणि किती तुझी संवेदना तुझ्या व्यापक आहेत, खूप मला आवडलं. थँक्यू. अभिनंदन. संचिता, खूप छान, खूप छान. आणि या गाण्यातला जो ट्रान्स आहे, जसं अवधूत म्हणाला की तो ट्रान्स परफेक्ट पकडलास तू, आणि त्या ट्रान्समध्ये स्वतःही झुलत होतीस. त्या ट्रान्सच्या बाहेर स्वतःही गेली नाहीस, आम्हालाही जाऊ दिलं नाहीस. मला या गाण्यात खास करून किशोरजी तुमचं अभिनंदन की आम्हाला जो तो ट्रान्स एकतारीवर ॲक्च्युली वाजवला गेला असणार, तो तुम्ही गिटारवर आम्हाला आमच्यासाठी सादर केलात. थँक्यू. पण खूप छान. आज खरंच काहीतरी स्पेशल आशीर्वाद घेऊन आलेली आहेस तू कोणाचे तरी, असं कळतंय. ऑल द बेस्ट. क्या बात आहे. दोन ढ मिळाले. क्या बात आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू. यानंतर आपल्या समोर पुन्हा एकदा येते गोव्याची नेहा करमरकर.
राजसा जवळी जरा बसा जेव हा पिसा तुम्हा विणबाई राजसा जवळी जरा बसा जेव हा पिसा तुम्हा विणबाई कोणता करू शिणगार सांगा तरी काही राजसा बसा जेव हा पिसा राजसा राजसा जवळी जरा बसा जेव हा पिसा तुम्हा विणबाई कोणता करू शिणगार सांगा तरी काही राजसा बाई, काय म्हणजे हे एक्सप्रेशन आणि तुझं तो एक काहीतरी तो ओठात असा जो शब्द होता क्या बात आहे म्हणजे कम्प्लीट असं असे करून मी ऐकत होतो तिकडे फक्त मस्त गायलीस तू आणि खूप छान गॉड ब्लेस यू खरंच आपण कुणापासून सुरुवात करूया सांग वैशाली ताई वैशाली ताई नेहा खूप छान. थँक्यू राजसा जवळी जरा बसा जीव हा पिसा खूप छान छान. आम्हाला तुझ्याकडनं वेगळं गाणं अपेक्षित होतं ते तू छान सादर केलंस. मला फक्त शेवटचा नोट सतत तुझा पोटात जात होता ना मग काय होतं की वरचे कारण जितके वरचे सूर इम्पॉर्टंट असतात ना जनरली आपण असं होतं की अरे स्टेजवर गायचा आहे आवाज वरचा नोट लागला नाही तर ऑड वाटेल किंवा वरचा नोट इथे नक्कीच छान लागतोय तर खुलेल आवाज स्टेजवर चांगलं वाटेल पण लास्ट नोटही तितकाच इम्पॉर्टंट असतो. हां पण छान म्हणजे बाकी काही आम्हाला बोलायचंच नाही. आपण अतिशय सुंदर सादरीकरण केलेलं आहे या बैठकीच्या लावणीचं. थँक्यू. तुझ्या गाण्यामध्ये तुला मी दाद देतो आणि त्या कंपोजरलाही देतो की त्या पुरंधनश्री आणि पूर्वींची त्यांचं जे एक उदात्त मूड आहे तो पण मेंटेन होतो आणि लावणीचा जो ठसका आहे तो पण त्याच्यातून अगदी फार छान व्यक्त झाला. छान गालीस खूप छान गालीस. तुझे सूर इतके पक्के आहेत की काय प्रश्नच नाही. पण मला सगळं दमश्वास जरा कमी लागल्यासारखं वाटलं मला दम कमी पडला असं वाटलं 2-3 ठिकाणी. तेवढी काळजी घे बाकी क्या बात आहे सुंदर व्हेरी गुड. थँक्यू अवधूत दादांनी प दिलेला आहे आणखीन वैशाली ताईंनी घ दिलाय. बेस्ट ऑफ लक. यानंतर पुन्हा एकदा आपल्या समोर आपला नाही आता मी त्याचं नावच घेते. आशिष कुलकर्णी. ही चाल तुरु तुरु उठती केस भुरु भुरु डाव्या डोळ्यावर बटढली. ही चाल तुरु तुरु उठती केस भुरु भुरु डाव्या डोळ्यावर बटढली. जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिण सळसळली.
बात आहे. तुझे कसं मस्त गाणं निवडलंस आणि तुझी नागिण जरा थोडी वेगळी सळसळली रे शेवटी. आणि ते मस्त वाटलं एकदम. खूप छान झालं. आपण आता कुणापासून सुरुवात करूया? अवधूत दादा. अवधूत दादापासून. मित्रा तुला मी दाद देऊ का दाद? थँक्यू. मस्त गायलास मस्त. हा आणि म्हणजे तुझं मूड पण तो सांभाळलास. प्रेझेंट जसं करायचं तसं अजून म्हणजे तू एन्जॉय करत होतास. पण हे गाणं परफॉर्म करायचं सुद्धा अजून तू पुढे जाऊ शकतोस. म्हणजे जरा तू खाली बघत होतास. तुझ्या ऑडियन्स वर आहे ना, मेजर ऑडियन्स. म्हणजे तू ना आमच्याकडे बघत होतास ना कुणाकडे बघत होतास, तू फ्लोअरकडे बघत होतास. पण हे गाणं परफॉर्मन्ससाठीच दाखवायचं. म्हणजे आपल्या अंगातला हा कलागुण दाखवण्यासाठी म्हणून तू हे गाणं निवडलंस ना. मग ते भरपूर यायला पाहिजे होतं बाहेर. अजून आलं 50% आलं, पण अजून 50% स्कोप आहे. बरोबर. कळलं का? तर पुढच्या वेळेला लक्षात ठेव. झोकून द्यायचं. ज्यावेळेला हे अशा प्रकारची गाणी असतील परफॉर्मन्स त्याला झोकून द्यायचं. हे दंगा करायचा. च्या मारी धरून फटॅक. तुझ्यातला अगोदरचा जो शिवभक्त आशिष होता तो आता जरा असा नटखट, थोडासा चावट, थोडासा उन्माद, अजूनपर्यंत न आलेल्या तारुण्याचा, असं सगळ्याचं ट्रेलर तू दाखवलास. त्याबद्दल तुझं अभिनंदन. थँक्यू. बहुत सही कहा आपने. ये सिर्फ ट्रेलर था. अजून 5-1 वर्षांनी सिनेमा रिलीज होईल तेव्हा ते सगळे करेक्शन्स होतील. हो की नाही? आत्ताच इतका उत्साह आहे, मग काय पुढे. छान गायलास. पण एक सांगू का तुला, तू उत्साहात गात होतास पण त्यामुळे सूर लागले नाही असं नाही म्हणणार मी, पण ते टू द मार्क. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते शेवटचे नागिण जे केलंस ना, एकदा गा. मी तुला नंतर सांगेन का ते. गा ना. जशी नागिण सळसळली. हा जो ऍटिट्यूड होता ना, तो अख्ख्या गाण्यात आला असता ना बाबा, तर कुठल्या कुठे तुझं गाणं गेलं असतं. म्हणजे हे तुझ्या गळ्यात आहे बघ, ते अख्ख्या गाण्यात अप्लाय. हे गाणं ती स्टाईल अप्लाय करण्याचं असतं. आम्ही का सारखं सांगतोय की तुम्ही वेगवेगळी गाणी घ्या. ती गाणी तुमच्या गळ्यातनं पार पडली. जसं आता गेल्या एपिसोडला तुम्ही एक खूप छान शब्द वापरलात की तुम्ही त्या गायकी शिकला नाहीत, क्लासिकल शिकला नाहीत, तरी त्या मांडवाखालला जा. तो इतका खरंच सुंदर हे होती की तसं ह्या सगळ्या मांडवांखालनं तुम्हाला जायचं आहे. तेव्हा एक एक या गाण्याला काय आवश्यक आहे, या गाण्यासाठी आपल्या गळ्यातनं काय येतंय हा शोध आहे. तर हे नागिण ते जप तुझ्या गळ्यात आहे. आणि हेच गाणं त्या स्टाईलने गाऊन बघ. तुलाच कळेल की तुला प पाहिजे का ध पाहिजे का नी पाहिजे. ऑल द बेस्ट. थँक्यू. अवधूतनी ध दिलाय, वैशालीनी प दिलाय. ऑल द बेस्ट आशिष. थँक्यू. ओके डन. फॅन्टॅस्टिक. थँक्यू. अवधूत दादा, तुझ्या मी शब्दकोशात एक शब्द वाढवतो.